गुगलला यायचं आहे आणि इथं तुम्हाला टाईप करायचं आहे ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आल्यावर अगोदर ही वेबसाईट तुम्हाला डेस्कटॉप मोडमध्ये ओपन करून घ्यायची आहे। डेस्कटॉप मोडमध्ये ओपन केल्यानंतर इथं ई-केवायसीचा पर्याय आहे, क्लिक केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला दिसेल लाभार्थीचा आधार क्रमांक म्हणजेच महिलेचा आधार नंबर तुम्हाला अगोदर टाकायचा आहे, ही अंक इथं टाकायचे आहे आणि मी सहमत आहेवर क्लिक करून ओटीपी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे। आता बघा महिलेच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता बघा यानंतर वडील किंवा पतीचा आधार क्रमांक विचारतोय। आता पतीचा आधार नंबर तुम्ही या ठिकाणी टाकून ते अंक टाकून ओटीपी पाठवा बटनावर क्लिक केलं की पुन्हा पती किंवा वडील तुम्ही ज्यांचा आधार नंबर टाकलाय त्यांच्या फोनवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून सबमिट करायचा आहे। आता बघा इथून पुढे खूप लोक चुका करतात। इथं तुमच्या पतीचं किंवा वडिलाचं नाव दाखवेल, त्यानंतर जात संवर्ग दाखवेल, ज्यामध्ये तुमची जी काही जात प्रवर्ग असेल तो जात प्रवर्ग निवडायचा आहे तुम्हाला। आणि त्यानंतर हा खूप मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे की 1 नंबरच्या प्रश्नाला इथं तुम्हाला होय म्हणायचंय। बघा तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी पेन्शन घेत नाही तर त्याला होय म्हणायचं आहे, घेत नाही होय नाही घेत। आणि हा जो 2 नंबरचा प्रश्न आहे त्याला सुद्धा होय म्हणायचा आहे। या दोन्ही प्रश्नांना होय असंच म्हणायचं आहे। या ठिकाणी खूप लोकांकडून चुका होण्याची शक्यता आहे, परंतु तसं करू नका। खालच्या एका बॉक्सवर टिक करायचं आणि नंतर सबमिट करा या बटनावर क्लिक केलं की अशा पद्धतीने तुमची केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होईल।